शुक्रवारी म्हणजे 30 जुलै 2024ला मनू भाकर व सरबोजत सिंग या नेमबाजांच्या जोडीने भारताला 10 मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र दुहेरी प्रकारात कांस्य पदक मिळवून दिले आहे. मनू भाकरचं हे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतलं वैयक्तिक दुसरं पदक आहे आणि सरबजोत सिंग पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झाला. मनू भाकरची तर ही दुसरी ऑलिम्पिकची स्पर्धा होती. दोघेही 22 वर्षीय खेळाडू, पण त्यांनी जी काय कामगिरी केली ती खरंच ऐतिहासिक आहे आणि आपणा सर्वांना अभिमानास्पद अशीच आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह मनू ही स्वतंत्र भारतातील एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल मिळवणारी पहिली खेळाडू बनलेली आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने पहिला सेट गमावला होता. नेमके हे 2 खेळाडू कोण आहेत? मनू भाकरबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. या व्हिडिओत सरबोजत सिंग बद्दल थोडं जास्त समजून घेऊया. हा क्रीडा प्रकार कोणता आहे, कसे हे खेळाडू या क्रीडा प्रकाराकडे वळले आणि याचं गुणांकन कसं होतं, या अंतिम सामन्यामध्ये या भारतीय खेळाडूंना कसे गुण मिळाले, त्यांची लढाई कोणाबरोबर होती आणि सुवर्ण पदकासाठी लढाई कोणामध्ये झाली, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मनू भाकर हिचा जन्म 2002चा 18 फेब्रुवारी 2002ला झज्जर या हरियाणातील येणाऱ्या जिल्ह्यामध्ये तिचा जन्म झाला आणि गावाचं नाव काय? गोरिया. 14 वर्षाची होईपर्यंत भाकरनं लॉन टेनिस, मणिपूर मार्शल आर्ट, मुष्टियुद्ध, टेनिस, स्केटिंग अशा इतर खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आणि मागं सांगितल्यानुसार रिओ ऑलिम्पिक झाल्यावर तिला असं वाटलं की आपण करिअर हे शूटिंगमध्ये करावं आणि लगेचच एक वर्षभरामध्येच राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत तिने वर्ल्ड कप विजेती हिना सिद्धूचा पराभव करून सगळ्यांना चकित केलं होतं आणि नंतर तिची कामगिरी ही उत्तरोत्तर वाढतच गेली आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाल्यावर पहिलं भारताला मेडल मिळवून देणारी खेळाडू ठरली. ब्रॉन्झ मेडल तिने 10 मीटर एअर पिस्तॉल शूटिंगमध्ये मिळवून दिलं आणि आता जो व्हिडिओ चाललेला आहे तो मिश्र दुहेरीमध्ये तिनं सरबोजत सिंग याच्या बरोबर या दोघांनी आम्हाला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2018च्या ISSF म्हणजे शूटिंगची जी काही फेडरेशन आहे त्या फेडरेशननं विश्वचषक जो आयोजित केला होता त्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व मनू भाकर हिनं केलं होतं अगदी कमी वयामध्ये आणि त्या स्पर्धेत 2 सुवर्ण पदकं मनू भाकर हिनं मिळवली होती आणि भारतातील तरुण खेळाडू ज्यानं ही सुवर्ण पदकं मिळवली अशी हिची नोंद आहे आणि आता तिनं 2 मेडल्स मिळवलेली आहेत. ही ऑलिम्पिक स्पर्धा तिची पहिली नव्हती. मागच्या वेळेला टोकियो येथे झालेल्या स्पर्धेमध्ये ही ती सहभागी झाली होती. सरबोजत सिंग याचंही वय होतं 22. मनू भाकर एवढंच त्याचंही वय, पण ही ऑलिम्पिक त्याची पहिली ऑलिम्पिक होती. वास्तविक 13व्या वर्षापासून त्यानं शूटिंगचा सराव सुरू केला. या 22 वर्ष सरबोजतचा जन्म 30 सप्टेंबर 2001 रोजी अंबाला हरियाणामधील हे गाव येथे झाला. पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या या सरबोजतनं अवघ्या 13व्या वर्षी शूटिंगला सुरुवात केली होती. सरबोजतने एकदा उन्हाळी शिबिर चालू होतं आणि त्या शिबिरामध्ये मुलांना एअर रायफल शूट करताना कागदी टार्गेटवरती पाहिलं होतं आणि त्यावेळेला त्याला वाटलं की आपण या क्रीडा प्रकारामध्ये चमक दाखवावी. त्यानंतर त्याने अंबाला येथे असलेल्या एअर अकॅडमी ऑफ शूटिंग स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षण सुरू केलं आणि आज त्यानं देशाचं नाव उंचावलेलं आहे. सुरुवातीला सरबोजतनं राष्ट्रीय अनुभवी नेमबाज समरेश जंग यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. अभिषेक राणा हे त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. 2023मध्ये सरबोजतनं पंजाब विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. कला शाखेचा तो विद्यार्थी. त्याला इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी या भाषा बोलता येतात आणि स्वतःला दररोज अपडेट ठेवावं असं त्याला वाटतं. त्याच्यासमोर आदर्श आहेत त्याचे वडील जितेंद्र सिंग आणि ऑलिम्पिकमध्ये जे यश मिळालं जेव्हा मुलाखत घेतली गेली तेव्हा त्यानं आपल्या यशाचं श्रेय हे त्याचा मित्र आदित्य मल्हरा यालाही दिलं. तो म्हणतो आदित्य माझ्याबरोबर पहिल्या दिवसापासून आहे. म्हणजे एखाद्या मित्राची
जर चांगली साथ भेटली तर कशा पद्धतीनं उभारी घेता येऊ शकते हे सरबोजत आणि आदित्य यांची मैत्री दाखवते. आणि हे नुसतं खेळापुरतंच नाही तर आयुष्याच्या विविध टप्प्यावरती आदित्यनं सरबोजतला साथ दिली आणि सरबोजत आदित्यला विसरलेला नाही. आता बघूया हा क्रीडा प्रकार म्हणजे नेमकं काय आहे. हा मिश्र दुहेरीचा क्रीडा प्रकार म्हणजे एक पुरुष आणि एक महिला ह्या दोघांची एक टीम बनते आणि या टीममध्ये इथं सहभाग दर्शवायचा असतो. आता आपल्या देशाकडून कोणाची निवड झाली होती या टीमसाठी, तर एक टीम होती ती मनू भाकर या महिला खेळाडूची आणि दुसरा खेळाडू म्हणजे सरबोजत सिंग हा पुरुष खेळाडू. तर सुरुवातीला त्यांना ट्रेनिंगसाठी म्हणून एक दिवस दिला जातो आणि त्यावेळेला सराव करता येतो त्यांना. त्यानंतर क्वालिफिकेशन राऊंड असतो. त्यानंतर जे पहिले 8 येणार म्हणजे पहिल्या 4 टीम्स त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळतो. मेडल्स आहेत 3च आणि टीम्स आहेत 4. मग अशा वेळेला तिसऱ्या आणि चौथ्या नंबरचे जे टीम्स असतात त्यांना ब्रॉन्झ मेडलसाठी एकमेकाबरोबर लढावं लागतं आणि पहिले आणि दुसरे नंबरचे जे असतात ते गोल्ड मेडलसाठी लढतात आणि ज्यांना गोल्ड मिळणार नाही ती दुसरी टीम सिल्वर मेडल मिळवते. आपल्या खेळाडूंचा 3रा नंबर आला होता आणि 4थ्या नंबरला होते कोरियन खेळाडूंची टीम. साहजिकच अंतिम फेरीमध्ये आमची लढाई कोरियन टीम बरोबर झाली. 28 जुलैला सराव सत्र होतं म्हणजे खेळाडूंना स्वतःला तपासता यावं यासाठी सराव करण्यासाठी संधी दिली जाते. 29 जुलैला क्वालिफिकेशन राऊंड होता आणि 30 जुलैला फायनल होती. 29 जुलैला जेव्हा क्वालिफिकेशन झालं त्या क्वालिफिकेशनमध्ये भारतीय टीमनं मनू भाकर आणि सरबोजत सिंग यांनी 3रा क्रमांक पटकावला. तुम्हाला माहीत नसेल ह्या क्वालिफिकेशनसाठी भारतीय टीमचंच रेकॉर्ड आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ऑलिम्पिक रेकॉर्ड वेगळं असतं, वर्ल्ड रेकॉर्ड वेगळं असतं आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड आहे मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांचं आणि त्यावेळेला त्याने स्कोर केला होता 587. आणि आता पॅरिसमध्ये 2024च्या ऑलिम्पिकसाठी जो क्वालिफिकेशन राऊंड पार पडला त्यामध्ये मनू भाकर आणि सरबोजत सिंग यांनी 580 गुण प्राप्त केले आणि पहिला नंबर जो तुर्कियन खेळाडूंनी मिळवला त्यांनी 582. दुसरा नंबर सर्बियन खेळाडू त्यांचे गुण होते 581. बघा 1 गुणाचा फरक आहे. नंतर असं जाणवेल की त्यांचे गुण समान आहेत पण क्रमवारीत फरक झाला आहे. कशामुळे तर ज्यांनी 10 गुण मिळवलेले आहेत म्हणजे सेंटरला टार्गेट केलेलं आहे यामध्ये फ्रॅक्शनमध्ये गुणांकन होत नाही. ते ज्यांनी जास्त सेंटरला टार्गेट केलेलं आहे त्यांचा क्रमवारीत वरच्या नंबरवरती राहतो. क्वालिफिकेशन राऊंड नंतर 4च टीम्स निवडल्या जातात आणि आपली भारतीय टीम 3 नंबरला होती. अजून एक भारतीय टीम होती जी 10वा क्रमांक प्राप्त करू शकली आणि त्या टीममध्ये कोण होतं, रिदम संगवान आणि अर्जुन सिंग चीमा. त्यांनी किती गुण मिळवले, 576. म्हणजे मनू भाकर आणि सरबोजत सिंगपेक्षा 4 गुण कमी मिळाले. पहिल्या 4च टीम्स निवडल्या जातात त्यामुळे रिदमला आणि अर्जुनला संधी मिळाली नाही. क्वालिफिकेशन राऊंडसाठी भारतीय खेळाडूंनी यापूर्वीही चांगले रेकॉर्ड नोंदवले. क्वालिफिकेशनमध्ये नंबर चांगला आला म्हणजे पुढे मेडल मिळेलच असा काही भरोसा नसतो. पण तरीही काय रेकॉर्ड आहे ते बघूया. 2 प्रकारचे रेकॉर्ड असतात. एक वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे विविध स्पर्धा जेव्हा होतात वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी तेव्हाचं रेकॉर्ड आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धेमधलं रेकॉर्ड. तर वर्ल्ड रेकॉर्ड हे भारतीय खेळाडूंच्याच नावे आहेत. कोण आहेत ते 2 खेळाडू, मनू भाकर आणि सौरभ चौधरी. 28 जून 2021ला त्यांनी 587 गुण मिळवलेत. हे कितीपैकी गुण असतात, 600 पैकी. प्रत्येक शूटला मॅक्झिमम 10 गुण. पण 10 गुण जे मिळवतात त्यांचेही मार्क्स काउंट केले जातात. ते क्रॉस म्हणजे एक्स स्वरूपात काउंट केले जातात. आणि ऑलिम्पिकमध्ये टोकियोमध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली गेल्या वेळेला त्या स्पर्धेतही ह्या जोडीनं कोणती जोडी, मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी 582 गुण नोंदवून ऑलिम्पिक रेकॉर्ड केलं होतं क्वालिफिकेशनसाठी. आणि या वेळेला पॅरिसमध्ये जेव्हा स्पर्धा झाली 582 हा स्कोर तुर्कीच्या टीमने
इक्वल केला. म्हणजे ऑलिम्पिक रेकॉर्डला इक्वल असा परफॉर्मन्स क्वालिफिकेशनमध्ये प्रथम नंबर मिळवलेल्या तुर्कीच्या टीमनं दिला. 2 नंबरला टीम होती सर्बिया आणि 3 नंबरला भारत आणि 4 नंबरला सिलेक्ट झालेली टीम कोरिया. आता पुढं ब्रॉन्झ मेडलसाठी भारत आणि कोरिया यांची लढाई होणार होती आणि सुवर्ण पदकासाठी तुर्की आणि सर्बिया यांच्यामध्ये लढत 30 जुलैला झाली. याच क्वालिफिकेशन राऊंडमध्ये पहा, भारताची दुसरी टीम होती रिदम संगवान आणि अर्जुन सिंग चिमा यांची. त्यांना 10वा क्रमांक मिळवता आला. त्यांची गुणसंख्या किती होती? 576. म्हणजे भारताच्या पहिल्या टीमपेक्षा 4 गुण त्यांना कमी पडले. पण अट काय असते? पहिल्या 4च टीम्स अंतिम फेरीसाठी जातात. सुवर्ण पदकासाठी क्वालिफिकेशनमध्ये पहिल्या नंबरला असलेल्या तुर्की संघाची लढत ही 2 नंबरला आलेल्या सर्बियन संघाबरोबर होती. पण अंतिम सामन्यात काय झालं बघा, 2 नंबरला असलेला संघ प्रथम आला म्हणजे त्यांना सुवर्ण पदक मिळालं. गुणांकन कसं होतं? प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूला एक फायर करता येतं आणि त्याला गुण असतात मॅक्झिमम 10.9 एका फायरसाठी. दोघांच्या गुणांची बेरीज होते. तशीच दुसऱ्या संघालाही संधी दिली जाते आणि जो संघ जास्त गुण प्राप्त करेल त्याला 2 गुण मिळतात. जो संघ पहिला 16 गुण प्राप्त करेल तो संघ विजयी होतो. पहिल्या फेरीमध्ये बघा, सर्बियन संघानं 2 गुण मिळवले. दुसऱ्या फेरीमध्ये तुर्की संघ आघाडीवरती होता, तिसऱ्या फेरीमध्ये होता, चौथ्या फेरीमध्ये होता, 5व्या फेरीमध्ये होता. म्हणजे असं वाटत होतं की आता तुर्की संघ जिंकेल. ग्रीप घेतली ती 6व्या राऊंडला. 6वा राऊंड सर्बियन खेळाडूने जिंकला, 7वा राऊंडही जिंकला, 8वा राऊंड तुर्कीनं जिंकला. त्याच्यानंतर सर्बियन खेळाडूंनी मागे वळून पाहिलंच नाही. 9वा राऊंड, 10वा राऊंड, 11वा राऊंड त्याने जिंकला. बघा, चुरसी होतीच. 12वा आणि 13वा राऊंड तुर्की संघानं जिंकला. 14 आणि 15वा राऊंड सलग जिंकून पहिला 16 आकडा हा सर्बियन खेळाडूंनी गाठला म्हणून त्यांना सुवर्ण पदक मिळालं. चला तर भारतीय खेळाडूंनी कशा पद्धतीनं गुणांकन मिळवलं हे पाहूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 नंबरला भारतीय खेळाडू होते आणि 4 नंबरला कोरियन खेळाडू. म्हणजे ब्रॉन्झ मेडलसाठी या दोघांमध्ये लढत झाली. कधी? 30 जुलैला. पहिला राऊंड जो झाला तो राऊंड जिंकला कोरियन खेळाडूंनी. त्यामुळे गुण कोणाला मिळाले? कोरियन खेळाडूला. आता बघा, त्यामध्ये मनूनं 10.2 स्कोर केला आणि सर्बोजतचा शूट एवढा चांगला झाला नाही. त्यानं फक्त 8.6 म्हणजे खूप खराब परफॉर्मन्स दाखवला आणि 18.8 गुण भारताला मिळाले. पण कोरियन खेळाडूंनी 10.4 आणि 10.1 म्हणजे चांगलं शूट केलं आणि टोटल 20.5 स्कोर मिळाला म्हणून पहिला राऊंड कोरियन संघ जिंकला. दुसऱ्या राऊंडमध्ये सर्बोजतनं ग्रीप घेतली. मनूनं तर उत्कृष्ट शूट मारला, 10.7 गुण, सर्बोजतनं 10.5 गुण. खरंच दोघांची कामगिरी या ठिकाणी चांगली झाली. त्यामुळे टोटल गुणांकन किती झालं? 21.2. या उलट कोरियन संघानं 10.0 आणि 9.9 म्हणजे टोटल झाले 19.9. अर्थात भारतीय संघ दुसरा राऊंड जिंकला म्हणून त्यांच्या खात्यामध्ये पहिल्यांदा 2 हा आकडा आला. म्हणजे आता स्थिती काय होती? 2-2. दोन्ही संघ बरोबरीमध्ये होते. तिसरा राऊंड आपल्या दोन्ही खेळाडूंनी चांगल्या पद्धतीने शूट केला, 10.4 आणि 10.4. आणि या उलट कोरियन संघ 9.1 आणि 10.7. जिंकलो कोण? आपण. 2 गुण मिळाले. आता गुणांकन काय झालं? 4-2. चौथ्या राऊंडला मनूनं पुन्हा चांगला परफॉर्मन्स दिला, 10.7. सर्बोजतनं तिच्यापेक्षा कमी परफॉर्मन्स दिला, पण काही एकदम कमी नाही, चांगला परफॉर्मन्स होता. 10 म्हणजे चांगले गुण आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपली गुणसंख्या काय झाली? 20.7. या उलट कोरियन संघानं टोटल काय मिळवले? 20.5. 5व्या राऊंडला पुन्हा सर्बोजतचा परफॉर्मन्स कमी झाला, 9.6 गुण मिळवले. पण मनूनं जे काही 10.5 गुण मिळवले होते त्यामुळे 20.1 गुण टोटल भारतीय टीमच्या खात्यामध्ये आले. या उलट कोरियन संघाला फक्त 19.5 गुण मिळवता आले. त्यामुळे 5वा राऊंडही आपला झाला. त्यामुळे आता गुणसंख्या काय होती? 8-2 म्हणजे भारतीय संघ आघाडीवरती होता. 6व्या राऊंडला मनूचा परफॉर्मन्स कमी झाला पण तरीही चांगला होता, 10 गुण मिळवले आणि सर्बोजत 10.2 गुण
मिळवू शकला. त्यामुळे भारतीय संघाला टोटल किती मिळाले? 20.2. या उलट कोरियन संघाच्या पुरुष खेळाडूने मिळवले किती? 9.8 गुण आणि महिला खेळाडूनं 10.8. ही कोरियन संघाची महिला खेळाडू जी आहे ना, जीन ए-ओ, ही सुवर्ण पदक प्राप्त आहे वैयक्तिक खेळामध्ये आणि इथंही तिनं आपला परफॉर्मन्स दिला. त्यामुळे आता गुणसंख्या काय झाली? 10-4. 7व्या राऊंडला पुन्हा भारतीय खेळाडूंनी मजल मारली. मनूनं 10.6 गुण प्राप्त केले. सरबोजतचा शूट कमी झाला, पण मनूचे गुण चांगले असल्यामुळे टोटल 20 गुण आम्ही प्राप्त करू शकलो आणि तिकडे दोघांचाही परफॉर्मन्स कमी झाला. आता गुणसंख्या काय झाली बघा? 10-4. 8व्या राऊंडला मनूचा परफॉर्मन्स मात्र खूपच खराब निघाला. 8.3 गुण फक्त मिळवले आणि सरबोजत 10.2 गुण मिळवू शकला. टोटल झाली 18.5. या उलट कोरियन संघाच्या दोन्ही खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवला, त्यामुळे त्यांची गुणसंख्या 20.7. त्यामुळे 8व्या राऊंडला कोरियन संघ जिंकला. आता गुणसंख्या काय झाली? 10-4. 9व्या राऊंडला आपल्या दोन्ही खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवला. यात सरबोजतचा परफॉर्मन्स तर खूपच चांगला होता. मनूला 10 गुण मिळाले, सरबोजतला 10.5. त्यामुळे टोटल किती झाले भारतीय संघाचे ह्या राऊंडला? 20.5. या उलट कोरियन संघाच्या पुरुष खेळाडूंना चांगला परफॉर्मन्स नाही दाखवला, 9.7. पण त्या गोल्ड मेडलिस्टनं दिलेला परफॉर्मन्स 10.7. टोटल झाले 20.4. फक्त 0.1चा फरक आणि भारतीय संघ या राऊंडमध्ये जिंकला. आता गुणसंख्या झाली 12-6. 11व्या राऊंडला भारतीय दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स खराब झाला. 9.6 मनूला मिळाले आणि सरबोजतला 9.7 मिळाले. टोटल 19.3. आणि कोरियन खेळाडूपैकी पुरुष खेळाडूनं 9 म्हणजे चांगला परफॉर्मन्स दाखवला नाही, पण त्या गोल्ड मेडलिस्टनं 10.8 गुण मिळवून टोटल 19.8 मिळवले आणि कोरियन संघ तिथं बाजी मारून गेला. आता गुणसंख्या झाली 14-8. 12व्या राऊंडला भारतीय दोन्ही खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवला, 10.6 आणि 10.2. मनूचा परफॉर्मन्स तर चांगलाच होता. टोटल 20.8. आणि कोरियन संघाच्याही दोन्ही खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवला, पण त्या गोल्ड मेडलिस्टनं 10.8 गुण मिळवले. टोटल त्यांची झाली 21.0. त्यामुळे अर्थात 12वा राऊंड कोरिया जिंकली. भारताला अजून एक राऊंड जिंकणं आवश्यक होतं. आता गुणसंख्या होती 14-10. 13व्या राऊंडला मनूचा परफॉर्मन्स कमी निघाला, 9.4. पण सरबोजतनं 10.2 गुण मिळवले आणि टोटल झाली 19.6. या उलट कोरियनच्या दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स खराब झाला, 9.5. टोटल 18.5. आणि अखेर आपण जिंकलो. आम्ही म्हणत राहतो मनू चांगली खेळाडू, सरबोजत एवढा नाही. बघा जरा गुणतक्ता. कधी मनूनं चांगले परफॉर्मन्स दिलाय, कधी सरबोजतनं दिलाय, कधी दोघांनी दिलेला आहे परफॉर्मन्स. हा खेळ आहे. आपले खेळाडू प्रामाणिकपणे आपला परफॉर्मन्स दाखवतात. दोघांचंही कौतुक मला करावंसारखं वाटतंय. सरबोजत पण या ठिकाणी कमी नाहीये, कारण त्याची पहिलीच ऑलिम्पिक आहे आणि पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक प्रकारामध्ये 0.1 गुणासाठी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी तो राहिला. पण आता मेडल हे मिळालं. पण जर बघितलं तर कोरियन महिला खेळाडू जी आहे ना, ती वैयक्तिक प्रकारामध्ये गोल्ड मेडल मिळवलं, तरीही तिला कधी कधी चांगला परफॉर्मन्स दाखवता आला नाही. तिचा जर कमी परफॉर्मन्स बघितला तर तो आहे 9, पण तो एकदाच मिळाला. नाहीतर तिचा परफॉर्मन्स हा 9.7 पेक्षाही पुढं आहे आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स 10.8 आहे. वास्तविक जास्तीत जास्त गुण किती मिळत असतात? 10.9. आणि तिनं 10.8 गुण 3 वेळा मिळवलेत. 10.8 गुण आपल्या कोणत्याही स्पर्धकाने मिळवले नाहीत या लढाईमध्ये. पण दोघांची कर्तबगारी मिळून चांगली झाली म्हणून आम्हाला ब्रॉन्झ मेडल मिळालं. तर या ब्रॉन्झ मेडलचं श्रेय मला दोघांनाही, मनूला आणि सरबोजतला, दोघांनाही द्यावंसारखं वाटतं. जय हो.